नमस्कार, आपण पाहता एसबीएन मराठी. मी आपल्या सोबत धनश्री. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. महाराष्ट्राची कन्या दिव्या देशमुख भारताची नवीन महिला ग्रँडमास्टर. नागपूरची 15 वर्षे दिव्या बनली देशाची 21वी महिला ग्रँडमास्टर. महाराष्ट्र लसीकरणात आघाडीवर. राज्यात 9 कोटी लोकांना कोरोना लसीचा किमान 1 डोस देण्यात आला. सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा बदलाबाबत भाजपा बैठकीत एकमत. येत्या 2 दिवसात सर्व मित्र पक्षांना घेऊन निर्णय घेणार, पृथ्वीराज देशमुख यांचं वक्तव्य. आर्यन खानचा तुरुंगातील मुक्काम आणखी 6 दिवस वाढला. ड्रग्ज पार्टी प्रकरणी सुनावणी पूर्ण. 20 ऑक्टोबरला जामिनावर फैसला. एनसीबीला तंबाखू आणि गांजामध्ये फरक कळत नाही. लोकांना बदनाम करण्याचं काम सुरू असल्याचं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा आरोप. आम्ही कोणालाही निशाण्यावर ठेवत नाही, पण अंगावर आला तर सोडत नाही. याला तुम्ही आखाडा बोला किंवा मंच. सव्यास फेड करण्यासाठी हा मेळावा, संजय राऊत यांचा इशारा. संजय राऊत हे महाभारतातील संजय. 2 दिवसात धाडी पडत नाहीत. पवारांना हे माहिती नाही का? चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य. कोल्हापूरच्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीला मानाचा शालू. तिरुपती देवस्थान समितीकडून मानाचा शालू, तर आजची चामुंडा मातृका रूपात पूजा संपन्न. मी लोटांगण घालीत फिरीन, कोणाला काय प्रॉब्लेम? खासदार उदयनराजेंचा आमदार शिवेंद्रराजेंच्या टीकेला प्रत्युत्तर. आणि शिवसेना नेते आनंदराव अडसुळांना हायकोर्टाचा दणका. ईडीच्या कारवाईला आव्हान देणारी याचिका फेटाळली, तर अनिल देशमुखांची सुनावणी पूर्ण. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. एनसीबी ही देशातील एवढी मोठी तपास संस्था आहे की त्यांच्याकडे अनेक अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरात आहे. त्यांना तंबाखू, गांजा यातील फरकच कळत नसल्याचा आरोप राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. एनसीबीकडून लोकांना बदनाम करण्याचं काम सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. नवाब मलिक म्हणाले की मुंबईत 8 जानेवारी रोजी एका व्हॉट्सॲपवरून काही माध्यमांना मेसेज करण्यात आला होता. आपण एक रेड करून ड्रग संदर्भात कारवाई करत असल्याचं यामध्ये आधीच सांगण्यात आलं. महत्त्वाचं म्हणजे या माहितीच्या खाली समीर वानखेडे यांचं नाव होतं. दुसऱ्या दिवशी अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात आली. कानपूरला छापा मारण्यात आला आणि त्याची माहिती एनसीबीच्या माध्यमातून देण्यात आली. करण सजलानी ने विजय शर्मा नाम की किसी व्यक्ति को शिलोंग भेजने के लिए बुक किया था. 9 जनवरी के दिन करण सजलानी जो बांद्रा में रहते हैं, उनके घर पे रेड की गई और एनसीबी ने पत्रकारों को बाकायदा प्रेस रिलीज निकालकर 200 किलो गांजा बरामद किया गया है. इस तरह से खबर आप लोगों को 9 तारीख को दी गई. उसी 9 तारीख के दिन एनसीबी के अफसर के नंबर से सभी पत्रकारों को एक प्रेस रिलीज और 4 तस्वीरें दी गई. देश के चैनलों पे और अखबारों पे आप लोगों ने प्रसारित करने का काम किया. नंबर बहुत इंपॉर्टेंट है, आपको देखना पड़ेगा कि ये नंबर से ही सारे लोगों को मैसेजेस दिए गए. फिर से नंबर देख लीजिए आप, 982011 11409. ब्युरो रिपोर्ट, एसबीएन मराठी.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सध्या गोव्याच्या दौऱ्यावर आहेत. गोव्यामध्ये सोशल माध्यमांना मुलाखत दिली आहे. त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यावर खोचक टीका केली. ते म्हणाले की पवार साहेब मोठे आहेत, त्यामुळे मोठ्यांना फार उत्तर देता येत नाही. मात्र आपण असेही म्हणू शकतो की शरद पवार यांना पंतप्रधान पद मिळालं नाही म्हणून त्यांच्या मनात वेदना आहेत. राजकारणात असं बोलावं लागतं असंही त्यांनी म्हटलं. सत्ता आम्हाला मिळाली पाहिजे हे खरं आहे, परंतु त्यासाठी आम्ही हातपाय गळून बसलो नाही. मुख्यमंत्री पद मिळालं नाही, पण याच्या खूप पुढे गेलो आहोत. गेल्या 2 वर्षात मी राज्य पिंजून काढले. विरोधी पक्षनेता म्हणून काम करतोय. पूर, वादळ, अतिवृष्टी या काळात आम्ही लोकांमध्ये आहोत. लोकांचा रोष सरकारबद्दल आहे आणि तो संघटित करण्याचं काम आम्ही करतोय. आम्ही जनतेचे लोक आहोत आणि जनतेकरिता काम करत असल्याचं स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. आज सांगलीमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष बदलाबाबत भाजपाची कोर कमिटीची बैठक संपन्न झाली. यावेळी खासदार संजय काका पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सुरेश खाडे, आमदार शिवाजीराव नाईक, मकरंद देशपांडे, निशिकांत पाटील, ग्रामीण जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, नीताताई केळकर, सुरेंद्र चौगले, राजेंद्रनाथ देशमुख, जिल्हा परिषद सदस्य सम्राट महाडिक इत्यादी सह सर्व कोर कमिटी सदस्य उपस्थित होते. गेली अनेक दिवस काही जिल्हा परिषद सदस्य नाराज होते. अध्यक्ष बदलांबाबत बैठक होत होती, मात्र निर्णय होत नव्हता. मात्र आज झालेल्या बैठकीत जिल्हा परिषद अध्यक्ष बदलाबाबत सर्व कोर कमिटी सदस्यांचं एकमत झालं असून लवकरच बाकीच्या सर्व मित्र पक्षांची बैठक घेऊन अध्यक्ष बदलणार असल्याची माहिती भाजपा जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी दिली आहे. भारतीय जनता पार्टीच्या सांगली जिल्ह्याच्या कोर कमिटीची बैठक झाली. या बैठकीला खासदार संजय काका, शिवराव नाईक साहेब, विलासराव जगताप साहेब, त्याचप्रमाणे नीताताई केळकर, संग्राम देशमुख, सत्यजित देशमुख, मकरंद देशपांडे, सम्राट महाडिक, त्याचप्रमाणे राजेंद्र देशमुख, माजी आमदार आदरणीय सुधीरभाऊ खाडे, हे सगळे आणि गोपीचंद पडळकर, खाडेसाहेब, गोपीचंद पडळकर, मिलिंद, सुरेंद्र, हे सगळे या ठिकाणी उपस्थित होते. आणि आमचं आज एकत्रित चर्चा होऊन असं ठरलं की जिल्हा परिषदेमध्ये बदल करायचा, परंतु आमचे मित्रपक्ष असतील आणि विरोधी पक्ष असतील एकमतानं निर्णय जिल्हा परिषदेचा व्हावा त्याच्या संदर्भात उद्या आणि परवा 2 दिवसात चर्चा करून आम्ही बदल करायचा निर्णय घेतला. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. नवरात्री उत्सवात खंडेनवमीला खूप महत्त्व आहे. देवीचा जागर झाल्यानंतर खंडेनवमी येते. आजच्या दिवशी आपल्या शस्त्रांची पूजा केली जाते. उद्या दसऱ्याचं सोनं शस्त्रांनी अर्पण करून आपले सैन्य लढाईसाठी बाहेर पडत असतं. महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात खंडेनवमी साजरी केली जाते. कोल्हापुरातील शस्त्र अभ्यासक विनोद साळुंखे यांनी आपल्या घरी हजारो शस्त्र संग्रहित केली आहेत. त्यात शिवकालीन, पूर्व शिवकालीन आणि गेल्या 100 वर्षांमधील शस्त्रांचा सहभाग आहे. शिवाय वेगवेगळ्या देशातील शस्त्र देखील या ठिकाणी पाहायला मिळतात. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. गेल्या अनेक वर्षांपासून तिरुमला तिरुपती देवस्थानाकडून आई अंबाबाईला शालू पाठवण्याची प्रथा आहे. ही प्रथा जपत यावर्षी शुक्रवारी सकाळी हा शालू अंबाबाई मंदिरात वाजत गाजत आणि देवाचं नाव घेत तिरुमला देवस्थानचे ट्रस्टी एम रमेश बाबू परिवार आणि एम कंचना वेदप्रणयम पंडित संपत कुमार यांनी आणला आहे. तर यावेळी रीतिरिवाजाप्रमाणे पश्चिम देवस्थान समितीकडून त्यांचं स्वागत करण्यात आलं. तिरुपतीवरून अंबाबाईस आणलेल्या शालूस मोठं महत्त्व आहे. गुलाबी सोनेरी चमक असलेला जवळपास 1,07,730 रुपयांचा शालू अंबाबाईला अर्पण करण्यात आला. हा शालू दसऱ्याला अंबाबाई देवीला नेसवण्यात येतो. TTD is sending vastrams to so many temples in India. Likewise, this year Vastram is sent from TTD to Mahalakshmi Temple, Kolhapur. Every year, for the past 22 years, TTD is sending Vastram. Before that, this temple authorities
used to come to Tirumala and getting the Vastrams. This year, chairman and executive officer wanted to attend this program, but due to Brahmotsavam program, they are held up at Tirumala. That's why they sent me to hand over the Vastrams for this temple. सालाबादप्रमाणे आपल्याला तिरुमला तिरुपती देवस्थानकडून वस्त्र अलंकार येत असतात. तर आता सरांनी सांगितल्याप्रमाणे विविध मंदिरांना त्यांच्यामार्फत आहेर पुरवला जातो दिला जातो आणि आपल्या अंबाबाई मंदिरासाठी आलेला आहेर आता आज ते आपल्याकडे सुपूर्द करत आहेत. महावस्त्र आता आपण देवीला वाहण्यासाठी आता आत घेऊन जात आहोत आणि सालाबादप्रमाणे ही परंपरा आजही त्यांनी सुरू ठेवलेली आहे आणि आज काही कारणास्तव हे उशीर झाला, परंतु आज शेवटच्या दिवशी हा वस्त्र आपल्याला प्राप्त झाले. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा, प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ, सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234 222 5775. जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर. सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी. पत्ता डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली, जत. नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 92 84 77 60 65. कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिक, डॉक्टर कैलास भगवान साळुंखे होमिओपॅथिक तज्ञ आणि डॉक्टर सुजाता कैलास साळुंखे होमिओपॅथिक तज्ञ यांचं सुप्रसिद्ध कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिक. सर्व आजारांवरील उपचारांसाठी आणि ज्यांना शस्त्रक्रियेस सामोरं जायचं नाही त्यांच्यासाठी कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिक. आमच्याकडे होणारे उपचार: मूतखडा, पित्ताचा त्रास, पित्ताशयातील खडे, प्रोस्टेट आजार, अल्सर, आतड्यांचा होणारा त्रास, मूळव्याध, भगेंद्र, फिशर, लहान मुलांच्या दातांच्या तक्रारी, टॉन्सिलचा त्रास, पोटाच्या इतर तक्रारी, बद्धकोष्ठता, अपचन, सांधे मणक्यांचा होणारा त्रास, थायरॉइडचे आजार, त्वचारोग, गजकर्ण, नायटा, सोयरासिस, उंची वाढवणं, जाडी कमी करणे, खोकला, सर्दी, दमा, रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह, कॅन्सर, मानसिक आजार, किडनी फेल्युअर, पुरुषांच्या समस्या, स्त्रियांमध्ये मूल न होण्याच्या तक्रारी, या सर्व आजारांसाठी अवश्य भेट द्या कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिकला. पत्ता रेवणी गल्ली, मिरज. वेळ सकाळी 10 ते 1 आणि दुपारी 4 ते 8. संपर्क 98 22 530 357 आणि 99 22 803 989. रवींद्र वस्त्र निकेतनच्या सर्व मिनी स्टोअर्समध्ये दसरा दिवाळी फेस्टिवल धमाका. 2400 रुपयांच्या खरेदीवर चांदीचं नाणं आणि तिजोरी कुपन मोफत. ऑफर फक्त 15 ते 20 ऑक्टोबर पर्यंत. आमच्या आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवटेमंकाळ, कडेगाव, आटपाडी, खानापूर, शिरोळ, तासगाव, सावळज, सांगोला, जत, जयसिंगपूर, सांगली, भिवघाट तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथील सर्व मिनी स्टोअर्समध्ये ही ऑफर सुरू. रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. HP बुर्के ज्वेलर्स का डिस्काउंट शुरू हो गया. बिल्वर पटली नेकलेस का वादा तुमने है किया, नहीं तो रुठ जाओगी. नहीं नहीं माइक चल जाओगी. नहीं नहीं तो जाओ जाके ऑफर क्या है देखो जी जरा. क्या लेके आई बता दो ये सजना. 20% डिस्काउंट में ये लाया हूँ मैं कंगना. रानी हार दिलाओगे. हाँ जी हाँ जी हाँ. शाही हार दिलाओगे.
हाँ जी हाँ नेकलेस भी मुफ्त है लेके आए तो जरा. चला HP भुरके ज्वेलर्स मध्ये चला. कोणत्याही 1 आणि 2 ग्रॅमच्या दागिन्यावर नेकलेस फ्री किंवा 20% भव्य सूट. नवरात्री, दसरा आणि दिवाळी निमित्त नवरंगी नवरात्रोत्सव आणि दीपोत्सव 2021 या निमित्तानं दणदणीत ऑफर. बिलवर, पाटली, नेकलेस, मंगळसूत्र, राणीहार, लॉंग हार, तासमण्यांची माळ, तसंच शाही हार, अमेरिकन डायमंड सेट्स, अँटिक सेट, कंगन, मोहनमाळ, अष्टपैलू मणिमाळ, नवग्रहांचे अस्सल खडेही उपलब्ध. चोख सोन्या चांदीचे हॉलमार्किंग दागिने सुद्धा उपलब्ध. मेसर्स HP भुरके गोल्डस्मिथ अँड ज्वेलर्स, शनिवार पेठ, सराफ कट्टा, मिरज. मोबाईल 98 900 47 696. नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी कोल्हापूरच्या पिंपळगाव इथं भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. ज्योतिबाच्या नावानं चांगभलं म्हणत नवरात्र उत्सव पार पडलाय. आजच्या दिवशी ज्योतिबा देवालयाच्या प्रांगणात अश्वनृत्य पाहायला मिळालं. पिंपळगाव इथं ज्योतिबाचं देवस्थान हे जागृत देवस्थान आहे. त्यामुळे पिंपळगाव परिसरातील भाविक या मंदिरात मोठ्या गर्दीनं येत असतात असं सांगितलं जातं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. इचलकरंजी शहरातील रेणुका माता मंदिर इथं आज नवरात्रीच्या 8व्या दिवशी गणपती आणि कार्तिकेय रूपातील देवीची पूजा बांधण्यात आली होती. शहरातील अंबाबाई मंदिरातही आज सुवर्ण पादुकाधारिणी रूपातील पूजा बांधण्यात आली. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. सातारचे विकास करताना मी चालत फिरीन किंवा लोटांगण घालत फिरीन, माझा कोणाला प्रॉब्लेम आहे का, असं प्रत्युत्तर खासदार उदयनराजे यांनी आमदार शिवेंद्रराजेंच्या टीकेला दिले. काल आमदार शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंवर गाडी चालवण्यावरून टीका केली होती. त्यावर हे प्रत्युत्तर त्यांनी दिलं आहे. हो, मला परवडत नाही 4 चाकी. मग काय झालं, मी 2 दुचाकीवरनं फिरेन, मी चालत फिरेन, मी रांगत फिरेन, माझे गुडघे दुखतात, माझं काय, मी कसं पण फिरेन, लोळत फिरेन का की काय काय राज्यांमध्ये एखादं कोण सुटका झाली की मग लोटांगण घाल त्या मंदिराला प्रदक्षिणा मारते. मी लोटांगण असं गडगडत जाईन, काय प्रॉब्लेम काय कोणाचं. तुम्हाला हे त्याच्याबद्दल जर दुःख वाटत असेल कोणाला की हे असे करतात, तुम्ही करा, तुम्हाला कोण थांबवलं. लोकशाही आहे. मी सीटवर उभं राहून तुम्ही फिरा, डोक्यावर फिरा. पण जनतेला हे असं करत असताना जनतेला हे नको आहे. जनतेला कामं पाहिजेत, कामं करायचे नाहीत. आणि मग ह्याच्यावर नाही गेले, मग ती असं केलं तसं केलं, नाव ठेवायला काय त्याला अक्कल लागत नाही. याचा अर्थ मला खूप आहे अशातला भाग नाही, पण कॉमन सेन्स आहे जी फारशी कॉमन नाही आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. महाराष्ट्राची कुलस्वामिनी 3.5 शक्तिपीठांपैकी पूर्ण पीठ असणाऱ्या आई तुळजाभवानींच्या शारदीय नवरात्र महोत्सवात आज यज्ञकुंडांवर अजाबलीचा धार्मिक विधी करून मुख्य मंदिर आणि 5 उपमंदिरातील घटोत्थापन करण्यात आलं. संध्याकाळी ब्राह्मणांच्या मंत्रोच्चारामध्ये जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थान अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते सपत्नीक पूजा करून होमास अग्नी दिला होता. आज संध्याकाळी भवानी मातेची अभिषेक पूजा करून 108 साडींमध्ये मूर्ती गुंडाळून विजय सीमोल्लंघन करून मूर्तीस 5 दिवस नगरच्या मानाच्या पलंगांवर श्रमनिद्रेसाठी झोपवली जाते. पौर्णिमेला पुन्हा देवी विधिवत सिंहासनावर विराजमान केली जाते. तुळजाभवानी नवरात्र उत्सवाची आज घट उत्स्थापना म्हणजे देवी तुळजाभवानीच्या नवरात्राची संकल्पना. तुळजाभवानीची घटस्थापना ही 7 तारखेला झालेली होती, तर आज घट उत्स्थापना झालेली आहे. म्हणजे बकर बलिदान होमावरचा धार्मिक विधी व तुळजाभवानीचा घट उत्स्थापना म्हणजे तुळजाभवानीचे जे 9 दिवस 9 माळा घातल्या जातात घटाला, त्या घटाची घट उत्स्थापना म्हणजे आज तुळजाभवानीची घटस्थापना झालेली आहे. आज तुळजाभवानी शारदीय नवरात्र उत्सवाची सगळ्यात मोठा उत्सव म्हणजे हा घट उत्स्थापना व
तुळजाभवानीचा जो नवरात्र महोत्सवाची 5 दिवस विश्रांती दिली जाते. 5 दिवस विश्रांती झाल्यानंतर तुळजाभवानीची जी सर्वात मोठी यात्रा आहे भरती ती सोलापूरच्या काट्याचं सेमिनार म्हणजे त्याला कोजागिरी पौर्णिमा म्हणतात. सर्व देवी भक्तांना सांगतो की आज नवरात्राची सांगता झालेली आहे. होमावरती आजाबली देऊन घट उठून देवी जगदंबेला आज नवरात्राची सांगता केलेली आहे व सर्व घट उठल्यानंतर पुजारी सवळ्यामध्ये सर्व ठिकाणी जाऊन अंगारा फिरवून तिन्ही ठिकाणी ते घट 4 ठिकाणी उठवलेले आहेत. मातंगीतले आतमध्ये गाभाऱ्यातले खंडोबा यमाई सर्व ठिकाणाचे घट उठून आता अंगारा या ठिकाणी देवी जगदंबेचा फिरवत आहे व अशा प्रकारे आज नवरात्राची सांगता झाली व तसेच संध्याकाळी आज नगरची पालखी या ठिकाणी तुळजापूरमध्ये आगमन होत आहे. संध्याकाळी नगरच्या पालखीमध्ये सार्वजनिक सीमोल्लंघन देवीचा मध्यरात्री पहाटे 5 वाजता देवी जगदंबे सीमोल्लंघन खेळून पुन्हा एकदा देवी निद्रावस्थेमध्ये जाणार आहे 5 दिवसासाठी. त्याच्यानंतर पुन्हा पौर्णिमा महोत्सव चालू. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. महिलांना न्याय मिळणं महत्त्वाचं आहे असं मत भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी व्यक्त केलं. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांना आपण शूर्पणखा म्हटलं नाही असंही चित्रा वाघ यांनी स्पष्ट केले. राज्य महिला आयोगासाठी अध्यक्ष लवकर नेमावा, पण महिलांच्या क्षेत्रात काम करणारी कोणी अनुभवी मिळत नसेल तर किमान रावणाला मदत करणारी शूर्पणखा बसवू नका, अशा प्रकारचं ट्विट चित्रा वाघ यांनी केलं होतं. त्यांचा रोख हा राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याकडे असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली होती. यावरच बोलताना चित्रा वाघ यांनी आपलं स्पष्टीकरण दिलं. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी अद्याप कोणत्याही नावाची घोषणा नाही. मी फक्त एवढंच म्हटलं, या पदावर जे कोणी बसेल त्यांनी शूर्पणखाच्या भूमिकेत जाऊ नये. कोणीही तिथं बसावं, पण रावणाला साथ देऊ नये. आता माध्यमांनी याचा चुकीचा अर्थ घेत रुपाली चाकणकरांना उद्देशून असल्याच्या बातम्या चालवल्या, पण मी कोणाचंही नाव घेतलं नसल्याचं स्पष्टीकरण चित्रा वाघ यांनी दिलेलं आहे. हे बघा, तुम्ही त्यांना विचारलं असेल चाकणकर ताईंचं नाव घेऊन, म्हणून ते म्हणाले असतील. मी पुन्हा सांगते, त्या काय शूर्पणखा आहेत का? तुम्ही कसे काय त्यांच्याकडे गेलात मला माहित नाही. मी तर तिथे कोणाचं नाव घेतलेलं नाहीये आणि त्यामुळे तुम्ही त्यांना विचारल्यावरती त्यांनी ते उत्तर दिलं असेल. मी आजही म्हणते, मला माहित नाही कोण होणार आहे, कोणी होऊ शकतं आणि शेवटच्या क्षणापर्यंत काही होऊ शकतं राजकारणामध्ये. माझी फक्त एवढीच विनंती आहे की जी कोण त्या ठिकाणी महिला बसेल तिने रावणाला मदत करणारी शूर्पणखा बनू नये. आणि याच्यामध्ये मी काही कोणाचं नाव घेतलेलं नाही. कोणीही असू शकते, कोणीही या, वेलकम आहे. महिलांच्या आत्मसन्मानाची रक्षा करा. उलट मला आनंद वाटतोय की आम्ही जो काही 1.5 वर्ष घोषा लावलाय त्याच्यामुळे तरी राज्याला महिला आयोगाची अध्यक्ष मिळते, ही आनंदाची बाब आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा, प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234 222 5775. जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर. सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी. पत्ता डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली, जत. नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 92 84 77 60 65. कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथिक क्लिनिक, डॉक्टर कैलास भगवान साळुंखे होमिओपॅथिक तज्ञ आणि डॉक्टर सुजाता कैलास साळुंखे होमिओपॅथिक तज्ञ यांचा सुप्रसिद्ध कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथिक क्लिनिक. सर्व आजारांवरील उपचारांसाठी आणि ज्यांना शस्त्रक्रियेस सामोरं जायचं नाही त्यांच्यासाठी कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथिक क्लिनिक. आमच्याकडे होणारे उपचार: मूतखडा, पित्ताचा त्रास, पित्ताशयातील खडे, प्रोस्टेट आजार, अल्सर, आतड्यांचा होणारा त्रास,
मूळव्याध, भगेंद्र, फिशर, लहान मुलांच्या दातांच्या तक्रारी, टॉन्सिलचा त्रास, पोटाच्या इतर तक्रारी, बद्धकोष्ठता, अपचन, सांधे मणक्यांचा होणारा त्रास, थायरॉइडचे आजार, त्वचारोग, गजकर्ण, नायटा, सोयरासिस, उंची वाढवणं, जाडी कमी करणे, खोकला, सर्दी, दमा, रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह, कॅन्सर, मानसिक आजार, किडनी फेल्युअर, पुरुषांच्या समस्या, स्त्रियांमध्ये मूल न होण्याच्या तक्रारी, या सर्व आजारांसाठी अवश्य भेट द्या कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथिक क्लिनिकला. पत्ता रेवणी गल्ली, मिरज. वेळ सकाळी 10 ते 1 आणि दुपारी 4 ते 8. संपर्क 9822 530 357 आणि 9922 803 989. रवींद्र वस्त्र निकेतनच्या सर्व मिनी स्टोअर्समध्ये दसरा दिवाळी फेस्टिवल धमाका. 2400 रुपयांच्या खरेदीवर चांदीचं नाणं आणि तिजोरी कुपन मोफत. ऑफर फक्त 15 ते 20 ऑक्टोबर पर्यंत. आमच्या आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवठेमहांकाळ, कडेगाव, आटपाडी, खानापूर, शिरोळ, तासगाव, सावळज, सांगोला, जत, जयसिंगपूर, सांगली, भिवघाट तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथील सर्व मिनी स्टोअर्समध्ये ही ऑफर सुरू. रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. HP भुरके ज्वेलर्स का डिस्काउंट शुरू हो गया. बिल्वर पटली नेकलेस का वादा तुमने है किया, नहीं तो रुठ जाओगी. नहीं नहीं माइक चल जाओगी. नहीं नहीं तो जाओ जाके ऑफर क्या है देखो जी जरा. क्या लेके आई बता दो ये सजना. 20% डिस्काउंट में ये लाया हूँ मैं कंगना. रानी हार दिलाओगे. हाँ जी हाँ जी हाँ. शाही हार दिलाओगे. हाँ जी हाँ. नेकलेस भी मुफ्त है लेके आए तो जरा. चला HP भुरके ज्वेलर्स मध्ये चला. कोणत्याही 1 आणि 2 ग्रॅमच्या दागिन्यावर नेकलेस फ्री किंवा 20% भव्य सूट. नवरात्री, दसरा आणि दिवाळी निमित्त नवरंगी नवरात्रोत्सव आणि दीपोत्सव 2021 या निमित्तानं दणदणीत ऑफर. बिलवर, पाटली, नेकलेस, मंगळसूत्र, राणीहार, लॉंग हार, तासमण्यांची माळ, तसंच शाही हार, अमेरिकन डायमंड सेट्स, अँटिक सेट, कंगन, मोहनमाळ, अष्टपैलू मणिमाळ, नवग्रहांचे अस्सल खडेही उपलब्ध. चोख सोन्या चांदीचे हॉलमार्किंग दागिने सुद्धा उपलब्ध. मेसर्स HP भुरके गोल्डस्मिथ अँड ज्वेलर्स, शनिवार पेठ, सराफकट्टा, मिरज. मोबाईल 98 900 47 696. विनोदहरी चव्हाण राहणार संतगाव, वयवर्ष 35 आणि अभिजित चव्हाण राहणार पलूस, वयवर्ष 40 अशी चोरट्यांची नावं आहेत. त्यांच्याकडून चोरीस गेलेला 1,47,500 रुपये किमतीच्या 4 मोटरसायकली, 1 पाण्याचा पंप जप्त करण्यात आला. मिळालेल्या अधिक माहितीनुसार 12 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास महादेव जगदाळे यांची मोटरसायकल चोरीला गेली. याबाबत त्यांनी पलूस पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. यापूर्वीही मोटरसायकल चोरीच्या तक्रारी पलूस पोलीस ठाण्यात दाखल आहेत. दरम्यान जगदाळे यांची मोटरसायकल चोरून नेणाऱ्यांची गोपनीय माहिती पलूस पोलिसांना मिळाली असता पलूस पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास जाधव यांच्या नेतृत्वाखाली पोलीस नाईक दिलीप गोरे, प्रवीण पाटील, नवनाथ धनवडे, गिरीश मोरे, प्रवीण मलमे, नितीन गोडे, अमोल कदम, प्रमोद साखरपे यांच्या पथकानं सापळा रचत विनोदहरी चव्हाण, अभिजित अशोक चव्हाण यांना ताब्यात घेतले. दोघांकडे चौकशी केली असता त्यांनी पलूस पोलीस ठाणे हद्दीतून सुझुकी एक्सेस, यामाहा क्रुक्स, होंडा CD डिलक्स, होंडा ग्लॅमर या 4 मोटरसायकली आणि 1 पाण्याची मोटर चोरून नेल्याची कबुली दिली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. किसन माने यांच्या डोक्यात पार घालून मुलगा विजय माने खून करून पळून गेल्याची घटना घडली होती. यावेळी मिरज उपविभागीय पोलीस अधीक्षक अशोक विरकर, गांधी चौकी पोलीस सहाय्यक निरीक्षक रविराज फडणीस,
यांनी घटनास्थळी पंचनामा करून विजय माने यांचा शोध घेण्यास पथकं रवाना केली होती. विजय माने हा बापाचा खून करून कर्नाटक कोकटनूर इथं गेल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकानं अवघ्या 4 तासात त्याला कोकटनूर इथून जेरबंद केले. विजय माने याला आज पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं न्यायालयीन कोठडीत त्याची रवानगी केली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. ओम साई योगा क्लासेसच्या वतीनं दसऱ्याच्या पूर्वसंध्येला म्हणजे 14 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी कल्पतरू कॉलनी इथं कृष्ण मंदिरापासून महिलांची मशाल फेरी काढण्यात आली आहे. फेटा घातलेल्या महिला या फेरीत सहभागी झाल्या अशी माहिती योग शिक्षिका मीनाक्षी फडके यांनी दिली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. आजच्या स्थायी समितीच्या सभेत मुरुमावरून सर्व सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरलं. यावर निर्णय देताना ठेकेदारांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. मिरज इथं गणेश तलाव आणि सांगलीत काळ्या खणीत बोटिंग करण्यात येणार आहे अशी माहिती सभापती आवटी यांनी दिली आहे. आज महापालिकेची स्थायी समितीची सभा पार पडली. सर्वात प्रथम सदस्यांनी जी मागच्या मीटिंगमध्ये ज्या तक्रारी केल्या होत्या, ज्यांची कामं वेगवेगळ्या ठिकाणी पेंडिंग होती त्याचा आढावा घेतला. अनेक सदस्यांची जी शौचालयाबद्दल तक्रार होती ती निकाली लागलेली आहे, म्हणजे त्या काम चालू झालेलं आहे. आरोग्याबद्दल अनेकांच्या तक्रारी तीव्र होत्या मागच्या मीटिंगमध्ये. त्यांनी आज यावेळी समाधान व्यक्त केले की बाबा काम आता सुरुवात झालेली आहे, कामाला चांगलं आहे. परत तसंच आपण मागच्या वेळी ठेकेदाराला मुरुम टाकण्याच्या संदर्भात ठेकेदाराला आपण सूचना केली होती की ह्या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये मुरुम टाकावा, पण त्या ठेकेदारानं मुरुमही टाकली नाही आणि बाकीच्या प्रशासकीय प्रोसेसही पूर्ण केली नाही. त्यामुळे आपण आज त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश संबंधित प्रशासनाला दिलेले आहेत. त्याच पद्धतीनं मागच्या मीटिंगमध्ये मेंटेनन्सच्या बाबतीत अनेकांच्या तक्रारी होते. ह्या मीटिंगमध्ये परवाच मेंटेनन्सचं मटेरियल आलेलं आहे. आज आपण प्रामुख्यानं सांगली शहराच्या दृष्टीनं म्हणजे मागच्या मीटिंगमध्ये आपण ट्रेन मिरजेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान व महावीर उद्यान सांगली या ठिकाणी ट्रेनचा आपण निविदा दिली होती. त्याच पद्धतीने यावेळी सांगलीतील काळीखण आणि मिरजेतील गणेश तलावाच्या ठिकाणी बोटिंग संदर्भात आपण खाद्यतत्वावर बोटिंग चालू करतोय. त्या संदर्भात निविदा मागवण्याची आज या स्थायी समितीच्या मीटिंगमध्ये मंजुरी देण्यात आली. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा, प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234 222 5775. जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर. सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी. पत्ता डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली, जत. नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 92 84 77 60 65. कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिक, डॉक्टर कैलास भगवान साळुंखे होमिओपॅथिक तज्ञ आणि डॉक्टर सुजाता कैलास साळुंखे होमिओपॅथिक तज्ञ यांचं सुप्रसिद्ध कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिक. सर्व आजारांवरील उपचारांसाठी आणि ज्यांना शस्त्रक्रियेस सामोरं जायचं नाही त्यांच्यासाठी कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिक. आमच्याकडे होणारे उपचार: मूतखडा, पित्ताचा त्रास, पित्ताशयातील खडे, प्रोस्टेट आजार, अल्सर, आतड्यांचा होणारा त्रास, मूळव्याध, भगेंद्र, फिशर, लहान मुलांच्या दातांच्या तक्रारी, टॉन्सिलचा त्रास, पोटाच्या इतर तक्रारी, बद्धकोष्ठता, अपचन, सांधे मणक्यांचा होणारा त्रास, थायरॉइडचे आजार, त्वचारोग, गजकर्ण, नायटा, सोयरासिस, उंची वाढवणं, जाडी कमी करणे,
खोकला सर्दी दमा रक्तदाब हृदयरोग मधुमेह कॅन्सर मानसिक आजार किडनी फेल्युअर पुरुषांच्या समस्या स्त्रियांमध्ये मूल न होण्याच्या तक्रारी या सर्व आजारांसाठी अवश्य भेट द्या कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिकला. पत्ता रेवणी गल्ली मिरज. वेळ सकाळी 10 ते 1 आणि दुपारी 4 ते 8. संपर्क 9822 530 357 आणि 9922 803 989. रवींद्र वस्त्र निकेतनच्या सर्व मिनी स्टोअर्समध्ये दसरा दिवाळी फेस्टिवल धमाका. 2400 रुपयांच्या खरेदीवर चांदीचं नाणं आणि तिजोरी कुपन मोफत. ऑफर फक्त 15 ते 20 ऑक्टोबर पर्यंत. आमच्या आरवडे तुंग आरग ढालगाव पलूस कवटेमंकाळ कडेगाव आटपाडी खानापूर शिरोळ तासगाव सावळत सांगोला जत जयसिंगपूर सांगली भिवघाट तसेच कर्नाटकातील शिरूर रायबाग येथील सर्व मिनी स्टोअर्समध्ये ही ऑफर सुरू. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली. HP भुरके ज्वेलर्स का डिस्काउंट शुरू हो गया. बिलवर पटली नेकलेस का वादा तुमने है किया. नहीं तो रुठ जाओगे. नहीं नहीं माइक चल जाओगे. नहीं नहीं तो जाओ जाके ऑफर क्या है देखो जी जरा. क्या लेके आई बता दो ये सजना. 20% डिस्काउंट में ये लाया हूँ मैं कंगना. रानी हार दिलाओगे. हाँ जी हाँ जी हाँ. शाही हार दिलाओगे. हाँ जी हाँ नेकलेस भी मुफ्त है लेके आए तो जरा. चला HP भुरके ज्वेलर्स मध्ये चला. कोणत्याही 1 आणि 2 ग्रॅमच्या दागिन्यावर नेकलेस फ्री किंवा 20% भव्य सूट. नवरात्री दसरा आणि दिवाळी निमित्त नवरंगी नवरात्रोत्सव आणि दीपोत्सव 2021 या निमित्तानं दणदणीत ऑफर. बिलवर पाटली नेकलेस मंगळसूत्र राणीहार लॉंग हार तासमण्यांची माळ तसंच शाही हार अमेरिकन डायमंड सेट्स अँटिक सेट कंगन मोहनमाळ अष्टपैलू मणिमाळ नवग्रहांचे अस्सल खडेही उपलब्ध. चोख सोन्या चांदीचे हॉलमार्किंग दागिने सुद्धा उपलब्ध. मेसर्स HP भुरके गोल्डस्मिथ अँड ज्वेलर्स शनिवार पेठ सराफकट्टा मिरज. मोबाईल 98 900 47 696. नमस्कार, आपण पाहता SBN मराठी. मी आपल्या सोबत धनश्री. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU मेडिकल पॅथ लॅब 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. महाराष्ट्राची कन्या दिव्या देशमुख भारताची नवीन महिला ग्रँडमास्टर. नागपूरची 15 वर्षीय दिव्या बनली देशाची 21वी महिला ग्रँडमास्टर. महाराष्ट्र लसीकरणात आघाडीवर. राज्यात 9 कोटी लोकांना कोरोना लसीचा किमान 1 डोस देण्यात आला. सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा बदलाबाबत भाजपा बैठकीत एकमत. येत्या 2 दिवसात सर्व मित्र पक्षांना घेऊन निर्णय घेणार. पृथ्वीराज देशमुख यांचं वक्तव्य. आर्यन खानचा तुरुंगातील मुक्काम आणखी 6 दिवस वाढला. ड्रग्ज पार्टी प्रकरणी सुनावणी पूर्ण. 20 ऑक्टोबरला जामिनावर फैसला. NCBला तंबाखू आणि गांजामध्ये फरक कळत नाही. लोकांना बदनाम करण्याचं काम सुरू असल्याचं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा आरोप. आम्ही कोणालाही निशाण्यावर ठेवत नाही, पण अंगावर आला तर सोडत नाही. याला तुम्ही आखाडा बोला किंवा मंच. सव्यास फेड करण्यासाठी हा मेळावा. संजय राऊत यांचा इशारा. संजय राऊत हे महाभारतातील संजय. 2 दिवसात धाडी पडत नाहीत. पवारांना हे माहिती नाही का? चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य.
कोल्हापूरच्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीला मानाचा शालू, तिरुपती देवस्थान समितीकडून मानाचा शालू, तर आजची चामुंडा मातृका रूपात पूजा संपन्न. मी लोटांगण घालीत फिरीन, कोणाला काय प्रॉब्लेम? खासदार उदयनराजेंचा आमदार शिवेंद्रराजेंच्या टीकेला प्रत्युत्तर. आणि शिवसेना नेते आनंदराव अडसूळांना हायकोर्टाचा दणका, ईडीच्या कारवाईला आव्हान देणारी याचिका फेटाळली, तर अनिल देशमुखांची सुनावणी पूर्ण. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. पंकजा मुंडे थेट परळीच्या दांडियाच्या मैदानात उतरलेला पाहायला मिळाला. चिमुकल्यांबरोबर गरबा खेळताना त्यांनी संवादही साधला. आज जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शेतकऱ्यांसाठी आंदोलन करण्यात आले. यानंतर बीडसह विविध ठिकाणी कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांनी परळी गाठली. दसऱ्यासाठी शेवटचे 2 दिवस राहिले असताना परळीमध्ये कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर पंकजा मुंडेंनी दांडियाचा मनमुराद आनंद लुटला. यावेळी चिमुकल्यांबरोबर गरबा खेळत पंकजा मुंडेंनी त्यांच्याशी संवादही साधला. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. औरंगाबाद शहरात नारी शक्तीचा जागर स्वातंत्र्यवीर सावरकर चौकातून दुर्गामाता दौडीला प्रारंभ करण्यात आलेला आहे. शिवप्रतिष्ठानचा हे उपक्रम राबविलेला आहे. 14 ऑक्टोबर रोजी शहरातील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीनं नारी शक्तीचा जागर करण्यास नवरात्रोत्सवात स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, समर्थनगर, औरंगाबाद इथं शेकडो महिलांनी दौडमध्ये सहभाग घेतला. शिवप्रतिष्ठान यांच्या वतीनं आज दुर्गामाता दौड कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. ढोल ताशांच्या गजरात शेकडो महिलांनी यात सहभाग नोंदवला. ज्योत घेऊन महिलांनी वीर सावरकर चौक, रेणुका माता यांनी घेऊन सदरील कार्यक्रमातून मी पण सावरकर हे स्पष्ट दिसून आलं. तर महिलांनी पारंपरिक वेशभूषा धारण करून सदरील कार्यक्रमात सहभाग नोंदवला. सदरील कार्यक्रमातून शिवप्रतिष्ठानच्या युवकांनी नारी शक्तीचं महत्त्व या रॅलीतून दिसून आलं. नवरात्रोत्सवात नारी शक्तीचे मोठं महत्त्व असून त्या संदर्भात मोठी जनजागृती या कार्यक्रमातून आज शिवप्रतिष्ठान सामाजिक संस्थेच्या वतीनं करण्यात आली. सण नवरात्र महाराष्ट्रामध्ये सर्व उत्साहाने यावर्षी साजरा होतो आहे कोरोनानंतर. त्या निमित्ताने संभाजीनगरमधील युवकांनी आज ही जी रॅली काढली आहे, आज शक्ती प्रदर्शन, नारी शक्ती प्रदर्शन करता, त्याकरता आम्ही सर्व मी आनंद तांदोळीकर इथे उपस्थित आहोत. आणि ह्या युवकांचा उत्साह हा असाच राहो अशी माँ तुळजाभवानीच्या प्रती प्रार्थना आहे. कारण की युवाशक्ती जागर झाल्याशिवाय समाजात सुधारणा नाही हे तितकंच सत्य आहे. आणि त्यांच्या या संस्कारातून त्यांचं भविष्य चांगलं आहे ते इथं जाणवत आहे. आणि सर्वांना दसऱ्याच्या आणि नवरात्रीच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद. नमस्कार, मी गौरी कुलकर्णी, मी पण सावरकर संघाचे अध्यक्ष. आज नवमीचा दिवस आहे नवरात्रातला. आणि नवरात्र म्हणजे नारी शक्तीचा जागर. या नारी शक्तीच्या प्रदर्शनासाठी आज भव्य दुर्गामाता नारी शक्ती प्रदर्शनासाठी चालू केली आहे. या भव्य दुर्गामाता दौडाचे प्रेरणास्रोत आहेत संभाजी भिडे गुरुजी. या प्रेरणास्रोताला मी वंदन करते. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करते. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. कल्याणच्या APSC मार्केटमध्ये फुल खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी पाहायला मिळाली. नेतिवली छत्रपती शिवाजी महाराज चौक 2 किलोमीटरच्या रस्त्यावर वाहनांच्या लांब रांगा पाहायला मिळाल्या. 7 ऑक्टोबर नंतर सुरू झालेली मंदिरं आणि उद्या असलेला दसरा या पार्श्वभूमीवर फुल मार्केट ग्राहकांनी अक्षरशः गजबजून केला. सोशल डिस्टन्सिंग सोडा, पण बहुतांश नागरिकांच्या चेहऱ्यावर मास्कही नव्हता. या ठिकाणी कोरोना नियमांची पायमल्ली झाल्याचं दिसून आलं. नागरिकांनी एकच गर्दी केल्यानं APMC मार्केटच्या आजूबाजूच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.
कल्याण पूर्व इथल्या नेतिवली नाका ते कल्याण पश्चिमेकडील छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. त्यामुळे कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचं मात्र प्रचंड हाल झालं. ही वाहतूक कोंडी फोडताना वाहतूक पोलिसांची मात्र पुरती दमछाक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी काय भाव आहे नाही आता तरी प्रत्यक्षात म्हणजे जो भाव आहे फुलाला तो गेल्या वर्षीपेक्षा ठीक आहे आणि इथे आता 2 वर्षापेक्षा आत्ताचं जे मार्केट आहे त्याला व्यवस्थित चाललेलं आहे आणि जे लसीकरण आहे हा पूर्णपणे 70% तर पूर्ण झालेलं आहे गव्हर्नमेंटच्या हिशोबात राज्य सरकारच्या हिशोबात. थोडीफार आहेत ना आणि प्रत्येकाने जे मास्क आहेत प्रत्येकाने लावून येणं गरजेचं आहे. तर आतापर्यंत थोडाफार तरी तो कोरोनाचा जो अभाव आहे तो अजून आहेच असं पूर्णपणे गेलेला नाही. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. परभणी जिल्ह्यातील जिल्हाधिकारी अंचल गोयल ॲक्शन मूडवर आहेत. लसीकरणाला वेग आलेला आहे. काल दिवसभरात 12,140 जणांचे लसीकरण करण्यात आलेलं आहे. जिल्हाधिकारी आंचल गोयल ॲक्शन मोडमध्ये आल्यावर जिल्ह्यात लसीकरणाची गती वेगाने वाढली आहे. काल बुधवारी एका दिवसात 12,104 नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं. मिशन कवच कुंडल अभियान राबवलं जात असल्यानं लसीकरणाला वेग आलाय. जिल्ह्याभरात एकूण 233 केंद्रांवर नागरिकांचं लसीकरण केलं जात आहे. आरोग्य विभाग तालुका प्रशासनाच्या वतीनं जिल्हाभरात जनजागृती सुरू आहे. पाथरी, सेलू, जिंतूर, पूर्णा शहरात लसीकरणास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आरोग्य विभागाकडे लसीचा मुबलक साठा उपलब्ध असल्यानं केंद्राची संख्या वाढवण्यात येत आहे. परभणीहून अन्सारी गुलाम मुस्तफा, SBN मराठी. येवल्याच्या नगरसूल येथे महादेव मंदिर परिसरापासून पकडला 9 फूट अजगर. भाविकांनी सोडला सुटकेचा निश्वास. यावर्षी नाशिकच्या ग्रामीण भागात सलग अतिवृष्टी झाली असल्यानं सर्वच नदी नाले ओढ्यांना पूर आला असल्यानं जंगलातून वेगवेगळे प्राणी वाहून येत आहेत. असाच एक मोठा अजगर येवल्याच्या नारंदी नदीतून वाहून नगरसूल इथल्या महादेव मंदिर परिसरात आला होता. मोठा अजगर पाहून दर्शनास आलेल्या भाविकांची घाबरगुंडी उडाली. तातडीनं संजय लाहुरे आणि गोविंद शिंदे या सर्पमित्रांना बोलावण्यात आलं. त्यांनी अर्धा तास प्रयत्न करून 9 फूट अजगराला पकडलंय. अजगरला पकडण्यात आल्यानंतर भाविकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. या अजगराला नंतर जंगलात सोडून देण्यात आलं. त्यांनी सांगितलं माहितीप्रमाणे का अजगर जातीचा साप आहे किंवा घोणस जातीचा साप आहे, त्याच्यावर पट्टे पट्टे आणि खूप मोठा आहे. तर ते जे सांगणारे होते ते म्हणजे इथं पब्लिक भरपूर झाली, तुम्ही त्वरित या आणि हा कॉल पटकन करा का जेणेकरून कोणी सापाला मारणार नाही. मग आम्ही निघत्या वेळेस फॉरेस्ट डिपार्टमेंट येवला वन विभाग यांना फोन केला आणि आम्ही इथून तात्काळ लगेच इथून निघालो. निघताना आम्हाला बऱ्याचशा अडचणी आल्या, गेट बंद वगैरे होतं. तर परंतु आम्ही त्यांना सांगून सापाला काही इजा झाली नाही पाहिजे आणि आम्ही गेट उघडल्यानंतर त्वरित एकदम जोरातमध्ये तिथं गेलो. तिथं गेल्यानंतर आम्ही बघितलं तर आम्हाला एकदम आश्चर्य वाटलं का हा साप अजगर जातीचा कुठून आला असेल. आता साधारणतः पावसाळ्याचे दिवस चालू आहे, तर माझ्या अंदाजे हा पाण्यातून किंवा लाकडाच्या होंड्यावर बसून इथपर्यंत त्याचा प्रवास झाला असेल. तर आम्ही तिथे गेल्यानंतर आम्हाला खूप आनंद झाला का अजगर जातीचा साप हा दुर्मिळ. आमच्या येवल्यामध्ये कोबरा, धामण, कवड्या, तस्कर, मनियार आणि घोणस बी हा खूप दुर्मिळ आहे. तरीसुद्धा आम्ही इथं आढळून तो रिस्क्यू करून वन विभागात ताबून आम्ही मामदापूर राजापूर इथं सोडलेला आहे. 8च्या दरम्यान नगरसूल इथून कॉल आला होता. मी आमच्या टीमला मित्राला फोन केला. मग आम्ही तिकडून लगेच निघालो तिकडं नगरसूलला. तिकडं एक अजगर जातीचा सर्प होता, पावसामुळे आढळला होता तो. भरपूर गर्दी असताना भरपूर कॉल केले होते तिथले पब्लिकने. तिकडं गेलो नंतर आमच्या टीमने आम्ही स्वतः रिस्क्यू केले. वन अधिकारीवाल्यांना कॉल करून आम्ही रिलीज करून त्यांच्या हातात देऊन टाकलं. प्रतिनिधी संतोष बटाव, SBN मराठी, येवला.
लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा, प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार। इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, इस्लामपूर। फोन नंबर 0234 222 5775। जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर। सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी। पत्ता डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली, जत। नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 92 84 77 60 65। कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिक, डॉक्टर कैलास भगवान साळुंखे होमिओपॅथिक तज्ञ आणि डॉक्टर सुजाता कैलास साळुंखे होमिओपॅथिक तज्ञ यांचं सुप्रसिद्ध कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिक सर्व आजारांवरील उपचारांसाठी आणि ज्यांना शस्त्रक्रियेस सामोरं जायचं नाही त्यांच्यासाठी कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिक। आमच्याकडे होणारे उपचार: मूतखडा, पित्ताचा त्रास, पित्ताशयातील खडे, प्रोस्टेट आजार, अल्सर, आतड्यांचा होणारा त्रास, मूळव्याध, भगेंद्र, फिशर, लहान मुलांच्या दातांच्या तक्रारी, टॉन्सिलचा त्रास, पोटाच्या इतर तक्रारी, बद्धकोष्ठता, अपचन, सांधे मणक्यांचा होणारा त्रास, थायरॉइडचे आजार, त्वचारोग, गजकर्ण, नायटा, सोयरासिस, उंची वाढवणं, जाडी कमी करणे, खोकला, सर्दी, दमा, रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह, कॅन्सर, मानसिक आजार, किडनी फेल्युअर, पुरुषांच्या समस्या, स्त्रियांमध्ये मूल न होण्याच्या तक्रारी, या सर्व आजारांसाठी अवश्य भेट द्या कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिकला। पत्ता रेवणी गल्ली, मिरज। वेळ सकाळी 10 ते 1 आणि दुपारी 4 ते 8। संपर्क 98 22 530 357 आणि 99 22 803 989। रवींद्र वस्त्र निकेतनच्या सर्व मिनी स्टोअर्समध्ये दसरा दिवाळी फेस्टिवल धमाका। 2400 रुपयांच्या खरेदीवर चांदीचं नाणं आणि तिजोरी कुपन मोफत। ऑफर फक्त 15 ते 20 ऑक्टोबर पर्यंत। आमच्या आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवटेमंकाळ, कडेगाव, आटपाडी, खानापूर, शिरोळ, तासगाव, सावळत, सांगोला, जत, जयसिंगपूर, सांगली, भिवघाट तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथील सर्व मिनी स्टोअर्समध्ये ही ऑफर सुरू। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। HP भुरके ज्वेलर्स का डिस्काउंट शुरू हो गया। बिल्वर पटली नेकलेस का वादा तुमने है किया, नहीं तो रुठ जाओगे। नहीं नहीं माइक चल जाओगे। नहीं नहीं तो जाओ जाके ऑफर क्या है देखो जी जरा, क्या लेके आई बता दो ये सजना। 20% डिस्काउंट में ये लाया हूँ मैं कंगना। रानी हार दिलाओगे। हाँ जी हाँ जी हाँ। शाही हार दिलाओगे। हाँ जी हाँ, नेकलेस भी मुफ्त है लेके आए तो जरा। चला HP भुरके ज्वेलर्स मध्ये चला। कोणत्याही 1 आणि 2 ग्रॅमच्या दागिन्यावर नेकलेस फ्री किंवा 20% भव्य सूट। नवरात्री, दसरा आणि दिवाळी निमित्त नवरंगी नवरात्रोत्सव आणि दीपोत्सव 2021 या निमित्तानं दणदणीत ऑफर। बिल्वर, पाटली, नेकलेस, मंगळसूत्र, राणीहार, लॉंग हार, तासमण्यांची माळ, तसंच शाही हार, अमेरिकन डायमंड सेट्स, अँटिक सेट, कंगन, मोहनमाळ, अष्टपैलू मणिमाळ, नवग्रहांचे अस्सल खडेही उपलब्ध। चोख सोन्या चांदीचे हॉलमार्किंग दागिने सुद्धा उपलब्ध। मेसर्स HP भुरके गोल्डस्मिथ अँड ज्वेलर्स, शनिवार पेठ, सराफकट्टा, मिरज। मोबाईल 98 900 47 696।
संजय राऊत हे महाभारतातील संजय आहेत. 2 दिवसात धाडी पडत नाहीत. पवारांना हे माहीत नाही का? चंद्रकांत पाटील यांनी सवाल केला आहे. ज्या यंत्रणेवर त्यांनी आरोप केले त्यांनी ते उत्तर दिले. बाकीच्यांच्या ठिकाणी धाडी पडल्या तर चालतं आणि तुमच्यावर धाडी पडल्या तर सूड उगवणं असं नाही होत, असं चंद्रकांत पाटील यांनी नवाब मलिक यांच्याबद्दल बोलताना प्रत्युत्तर दिलं. पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की चित्राताई वाघ यांनी त्यांच्या जुन्या अनुभवातून टीका केली असेल, पण उशिरा का होईना महिला अध्यक्ष नेमत आहात, चांगलं आहे. रुपालताई कशा आहेत हे चित्राताई वाघ यांना माहिती असणार, त्यामुळे त्यांनी तसं ट्विट केलं असावं, असं चंद्रकांत दादा पाटील यांनी चित्राताई वाघ यांच्याविषयी बोलताना म्हटलं आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की हसन मुश्रीफ यांच्याबाबत पोलीस स्टेशनने फार ढकलाढकल न करता रीतसर गुन्हा दाखल करून चौकशी केली पाहिजे. पोलिसांनी कारवाई करावी, अन्यथा आता तक्रार दाखल करून 15 दिवस उलटून गेलेत, त्यामुळे किरीट सोमय्या कधीही कोर्टात पोहोचू शकतात, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी पोलिसांना दिलाय. पुढे बोलताना संजय राऊत हे महाभारतातील संजय असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. नवाब मलिकांनी यंत्रणेवर केलेल्या आरोपाचं मी काही समर्थन करणं किंवा मी काही त्याचा युक्तिवाद करणं अशी मी काही ऑथॉरिटी नाही. त्यामुळे त्यांनी ज्यांच्याबद्दल म्हटलं आहे त्यांनी त्यांचं उत्तर हे वारंवार दिलेलं आहे. आजपर्यंत असं कधी झालं नव्हतं, पण यांच्या इतक्या मोठ्या यंत्रणेवर आघात करण्याने ती यंत्रणा ही रेग्युलर प्रेस रिलीज काढते आहे. आज जे त्यांनी म्हटलं आहे त्यावर ते म्हणतील, मी काही त्यातला अधिकारी नाही. दादा, याच यंत्रणा शरद पवार साहेब आणि त्यांच्याशी संबंधित लोकांवर या देशात पहिल्यांदाच धाडी पडल्यात असं सारखं जे बोलणं चालतं आहे. इन्कम टॅक्सची धाड पडणं किंवा CBIची इन्क्वायरी लागणं, EDची इन्क्वायरी लागणं हे कॉमन आहे. मग बाकीच्यांच्या ठिकाणी झालं तर ते चालतं, आणि तुमच्यावर धाडी पडल्यानंतर मात्र हे सूड उगवण्याचा भाग आहे, हे अधिक वेळ थांबले आहेत, हे पाहुणचार घेत आहेत, अशा प्रकाराने म्हणणं हे काय बरोबर नाही. पण पुन्हा एकदा त्यांनी ज्या यंत्रणांवर म्हटलं आहे त्या यंत्रणांनी त्याचं उत्तर द्यावं. नाही, चित्राताई वाघांनी त्यांच्या जुन्या राष्ट्रवादीतल्या त्या सहकारी असल्यामुळे त्या अनुभवाच्या आधारे काही म्हटलं असेल. मी फक्त एवढंच म्हणेन की उशिरा का होईना आणि रुपालीताई का होईना कोणाला तरी ते महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नेमता आहेत. तिथून महिलांवर जे प्रचंड अन्याय अत्याचार सुरू झालेले आहेत, तुम्हाला पत्रकारांना ती बातमी लिहिणं अशक्य झालेलं आहे. महिला नेता काम करतात ते त्यांना दिसतं, कारण अदृश्य काम आहे ना, त्यामुळे त्यांना अदृश्य डोळे आहेत. पण आम्ही जी सामान्य माणसं आहोत, ज्यांना सामान्य डोळे आहेत, त्यांना काही दिसत नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. रोहिणी खडसे यांची जळगाव येथे पत्रकार परिषद घेतलेली होती आणि त्यामध्ये त्यांनी एकनाथ खडसे यांचा अर्ज सूचक यांच्यामार्फत त्यांनी भरलेला पाहायला मिळाला. जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे निवडणूक लागली असून यात आज एकनाथराव खडसे यांचा अर्ज सूचक यांच्यामार्फत भरण्यात आलाय. ही माहिती जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष रोहिणी खडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे सध्या मुंबई इथं आहेत. त्यांचा अर्ज सूचकामार्फत भरण्यात आलाय. कोणत्या युतीमध्ये की जिल्हा बँकेची निवडणूक लढवायची हे नेते मंडळी ठरवतील. गेल्या 6 वर्षांमध्ये जिल्हा बँकेच्या शांततेत आणि सुरळीत कामं सुरू आहेत, पुढेही सुरू राहतील अशी आशा रोहिणी खडसे यांनी व्यक्त केली. ओके, आज तुम्ही अर्ज भरलाय, भाऊंनी अर्ज भरलेला आहे, तुम्ही कसं बघताय अर्जाकडे जिल्हा बँकेचा राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून? गेली 6 वर्ष झाले मी जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेची अध्यक्ष म्हणून इथे काम करत आहे. आदरणीय नाथाभाऊ असतील, देवकरप्पा असतील, आमच्या संचालक मंडळामधले सगळे भैयासाहेब असतील, आदरणीय चिमनाबा असतील, ह्या सगळ्यांच्या नेतृत्वाच्या खाली आम्ही हे जिल्हा बँकेचं 6 वर्ष उत्कृष्टरित्या इथे काम केलेलं आहे. आज आदरणीय नाथाभाऊंनी आणि मी दोघांनीही इथे फॉर्म भरलेला आहे. नाथाभाऊ इथे नसल्यामुळे त्यांच्या सूचकामार्फत आम्ही आज इथे फॉर्म सादर केलेला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. येवल्यात नारळावर रेखाटले नवदुर्गा अवतार.
कलाकार संतोष राऊळ यांनी नारळावर साकारली आहे ही कला. कलाकार आपल्या कलेच्या माध्यमातून विविध वस्तूंवर आपली कला सादर करतात. अशाच प्रकारे येवल्यातील संतोष राऊळ या कलाकारानं नारळावर नवरात्र उत्सवानिमित्त नवदुर्गांचे अवतार आपल्या हाताच्या सहाय्यानं रेखाटन केलं. या कलाकारानं वेगवेगळ्या नारळांवर 9 देवींची चित्र रेखाटन करून काढली. नारळावर दशावताराचं दहनचं चित्र देखील आपल्या हाताच्या सहाय्यानं रेखाटलंय. अशा अनोख्या पद्धतीने या कलाकारानं नारळावर नवदुर्गांचं रेखाटन केलं असून कोल्हापूरची देवी, माहूरची देवी, तुळजापूरची देवी आणि सप्तशृंगी माता, येवल्याची ग्रामदैवत जगदंबा मातांसह इतरही देवींची चित्र नारळावर आपल्या हाताच्या साह्यानं रेखाटली आहेत. या कामाकरिता संतोषला त्याच्या पत्नीनं देखील मदत केली असल्याचं कळून येत आहे. नवरात्रीचं औचित्य साधून मला एक असा विचार आला की जे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये नारळाला खूप पवित्र असं मानलं जातं. पावित्र्याचं आणि मांगल्याचं प्रतीक म्हणून आपण नारळाला पाहतो. आणि त्याचबरोबर नवरात्रामध्ये आपण घट ठेवण्यासाठी या नारळाचा उपयोग करतो. तर मग मला असं कल्पना आली अशी की आपण जर जे नवदुर्गा आहे त्यात आपल्या महाराष्ट्राच्या 3.5 पीठातल्या या 4 देव्या आणि त्याचबरोबर इतर ज्या महाराष्ट्रातले देवे आहेत त्यात आमच्या येवल्याची ग्रामदेवता पण आहे, कोटमगावची देवी म्हणून. तर मी यांना नारळावर मी जे अपारदर्शक जलरंग असतात त्या माध्यमातून मी साकारले आणि नारळावर छानशी प्रतिकृती तयार केली. या 3.5 शक्तिपीठाबरोबरच आमची ग्रामदेवता महालक्ष्मी, महासरस्वती व महाकाली ह्या ज्या 3 देव्या आहेत तिथं एकत्र असं आहेत त्याही रेखाटल्या. आणि इतर जसं काही मांडर देवी वगैरे, त्यानंतर आपले महाराष्ट्राचे अजून काही दैवत आहे देवींचे जिथं मोठमोठ्या यात्रा वगैरे उत्सव भरत असतात त्याही मी नारळावर साकारलेले आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या महाविकास आघाडी सरकारने विश्वासघात केला आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पेठ वडगाव येथे किसान परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याचं रयत क्रांती संघटनेचे नेते आमदार सदाभाऊ खोत यांनी सांगितलेलं आहे. पूरग्रस्त शेतकऱ्यांचा महाविकास आघाडी सरकारनं विश्वासघात केलाय. राज्य सरकारनं तोकडी मदत जाहीर केल्याच्या निषेधार्थ रयत क्रांती संघटना आणि भाजपा किसान मोर्चाच्या वतीनं राज्य सरकारच्या मदतीच्या अध्यादेशाची होळी करणार असल्याचा इशारा रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी दिला. राज्यातील सर्व तहसील कार्यालयासमोर हे आंदोलन 20 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आले. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पेठ वडगाव इथं किसान परिषद आयोजित करण्यात आली. यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार असल्याची माहिती सदाभाऊ खोत यांनी दिली आहे. राज्य सरकारनं महापुरातल्या आणि अतिवृष्टीमधल्या शेतकऱ्यांचा खऱ्या अर्थानं विश्वासघात केलेला आहे. 100 रुपये आणि 150 रुपये प्रति गुंठा नुकसान भरपाई या राज्यातल्या बळीराजाला दिलेली आहे. 2019 साली महापुरातल्या शेतकऱ्याला गुंठ्याला 950 रुपये देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी नुकसान भरपाई दिलेली होती आणि चालू पीक कर्ज या राज्यातल्या महापुरातल्या शेतकऱ्याच्या माफ केलेलं होतं. आणि म्हणून मी काल एक म्हटलं, कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या, कुणी महामंडळ घ्या, तर कुणी गृहमंत्रीपद घ्या. महापुरातल्या दादांनो आणि अतिवृष्टीतल्या लोकांनो कुणी 100 रुपये घ्या तर कुणी 150 रुपये घ्या. आणि शेतकऱ्यांनो आम्हाला महाराष्ट्र लुटण्यासाठी पैसे मोजायला मशीन आणून द्या, अशा पद्धतीची भूमिका या महाराष्ट्रातल्या सरकारनं खऱ्या अर्थानं घेतलेली आहे. आणि या विरोधामध्ये 20 ऑक्टोबरला रयत क्रांती संघटना आणि भारतीय जनता पक्ष किसान मोर्चा या निर्णयाची, या अध्यादेशाची होळी राज्यातल्या सर्व तहसील कचेरीसमोर करणार आहोत. आणि याच प्रश्नावरती, राज्यातल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये पेठ वडगाव तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी किसान परिषद आम्ही घेणार आहोत. या किसान परिषदेला महाराष्ट्रातला शेतकरी मोठ्या संख्येनं जमेल. या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, चंद्रकांत दादा पाटील, किसान मोर्चाचे अध्यक्ष वासुदेव नाना काळे असे अनेक प्रमुख लोक या ठिकाणी या
किसान परिषदेला उपस्थित राहतील. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. सोलापूर आदिशक्ती दुर्गादेवीची खडीच्या सहाय्याने रांगोळी साकारलेली आहे. प्रेक्षकांसाठी ड्रोनद्वारे हे टिपलेलं दृश्य आपण पाहू शकता. नवरात्र उत्सवानिमित्त सोलापुरातील स्पर्शरंग काल परिवारानं आदिशक्ती दुर्गादेवीची भव्य दिव्य रांगोळी साकारली. सोलापुरातील कुचन प्रशालेच्या प्रांगणात रांगोळी साकारण्यात आली. ही कलाकृती बनवण्यासाठी खडी आणि रंगाचाही वापर करण्यात आलाय. 170 बाय 260 क्षेत्रफळात ही रांगोळी साकारण्यात आली. रांगोळी साकारण्यासाठी स्पर्शरंग कला परिवाराला तब्बल 45 दिवसांचा कालावधी लागला आहे. नवरात्र उत्सवात खास आपल्या प्रेक्षकांसाठी ड्रोन कॅमेऱ्यातून टिपलेली ही नयनरम्य दृश्य. नमस्कार, मी चित्रकार विपुल श्रीपाद मिरजकर. यंदा वर्षी दसऱ्याच्या निमित्ताने मी माझ्या कलेचा उपयोग करून 40,000 स्क्वेअर फूट इतका कुचन प्रशालेमध्ये एक प्रतिमा तयार केलेली आहे आणि ती प्रतिमा मला बनवताना पाषाणकळीचा मी उपयोग केलेला आहे आणि ते आम्ही स्पर्शरंग कला परिवार आमची एक टीम आहे आणि त्या टीममध्ये एकूण आम्ही 5 जण आहे. आम्ही ते असं 5-6 जण मिळून ते प्रतिमा आम्ही साकार केलेली आहे. आम्ही त्यासाठी मला 45 दिवसाचा इतका कालावधी मला लागलेली आहे आणि ते प्रतिमा मला साकारताना एवढा एक विचार आला की माझ्या कलेमधून लोकांना कशी दर्शन मिळावी आणि यासाठी मी ते प्रतिमा साकारलेली आहे आणि मी ही प्रतिमा विश्वविक्रमसाठी मी नाव नोंद केलेली आहे. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा शहरात कमरेला ढोल बांधून खासदार नवनीत राणाने नारी शक्तीचा ढोलचं वादन केलेलं आहे. पाहण्यासाठी यावेळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केलेली होती. मागील वर्षी कोरोनामुळे नवरात्र उत्सवावर सावट. मात्र यावर्षी कोरोना रुग्णसंख्या कमी असल्यानं अनेक दुर्गा मंडळांनी नवरात्री उत्सवाला सुरुवात केली. 2 दिवसांपूर्वीच खासदार नवनीत राणा यांनी अमरावती शहरातील नवरात्री दुर्गा मंडळांना भेटी देत रास गरबा खेळण्याचा मनसोक्त आनंद लुटला. त्यानंतर आता खासदार नवनीत राणा यांनी रात्री अमरावती जिल्ह्यातील परतवाडा शहरात दुर्गा उत्सव मंडळांना भेटी देत दर्शन घेण्यासाठी गेल्या असता एका मंडळात ढोल ताशांचं वादन सुरू होतं. यावेळी खासदार नवनीत राणा यांनाही ढोल वाजवण्याचा मोह आवरला नाही. लागलीच नवनीत राणा यांनी कमरेला ढोल बांधून ढोल वादन करत माँ दुर्गेचा जागर केला. खासदार नवनीत राणा यांच्या या कौशल्यपूर्ण ढोल वादनामुळं रास गरबा प्रेमींचा उत्साह वाढला होता. दरम्यान नवनीत राणा यांचा ढोल वाजवतानाचा अंदाज पाहण्यास मात्र ग्रामस्थांनी मोठी गर्दीही केली होती. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. आम्ही कोणालाही निशाणावर ठेवत नाही, पण अंगावर आला तर सोडत नसल्याचं. याला तुम्हीही आखाडा बोला किंवा मंच बोला, काही बोला, पण संवाद पिढून कळण्यासाठी हा मेळावा असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलेलं आहे. दरवर्षी शिवतीर्थावर होणारा दसरा मेळावा कोरोना प्रादुर्भावामुळं यंदा बंद हॉलमध्ये कमी लोकांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. त्यामुळे यंदाच्या दसरा मेळाव्याकडे देशाचं लक्ष लागून आहे. मेळाव्यात ठाकरेंची तोफ कोणाकोणावर डागणार याविषयी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले, आम्ही कोणालाही निशाण्यावर ठेवत नाही, पण अंगावर आला तर सोडत नाही. याला तुम्ही आखाडा बोला किंवा मंच बोला, काही बोला, सव्याज फेड करण्यासाठी हा मेळावा आहे. गेल्या वर्षभरापासून भाजपा जे काही करतंय त्याचा समाचार उद्धव ठाकरे नक्कीच घेतील, असं यावेळी संजय राऊत यांनी म्हटलं आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा हा उद्या संध्याकाळी शिवतीर्थावर न होता या सगळ्या करोनाच्या
आम्ही त्याच्यावरती विचार केला शिवतीर्थावर करता येईल का, मर्यादित खुर्च्यांचा आसन व्यवस्था करून. तरीही लोक मोठ्या संख्येने तिकडे येतील. एकदा शिवतीर्थावर मेळावा आहे असं समजल्यावर हजारो संख्येने लोक महाराष्ट्रातून देशातून येणार. त्याच्यामुळे उद्धवजींनी सुचवलं आपण बंदिस्त सभागृहात करूया आणि षण्मुखानंद हॉलमध्ये ते करण्याचं ठरलं आहे. उद्या सायंकाळी हा मेळावा होईल. तो मेळाव्यासारखाच होईल. दसरा मेळावा हा शक्यतो कधी चुकवला जात नाही, कारण महाराष्ट्राला देशाला त्याची प्रतीक्षा असते की शिवसेना प्रमुख त्या मेळाव्याच्या व्यासपीठावरून देशाच्या राज्याच्या घडामोडींवरती काय भाष्य करतात. तीच आमची मुलूक मैदान तोफ असते, धडाडते तोफ, उद्या ती तोफ धडाडते. महाराष्ट्रातले जे प्रश्न आहेत, महाराष्ट्रामध्ये काही लोकांनी 2 वर्षात त्यांना काही फार कामधंदा उरला नसल्यामुळे जी एक नाटक चळवळ सुरू केलेली आहे, तर त्या नाट्य चळवळीला सुद्धा उद्या चांगलं उत्तर दिलं जाईल. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकी मतमोजणी आता सुरू आहे. राष्ट्रवादी पुरस्कृत सोमेश्वर विकास पॅनलने बाजी मारलेली आहे. यावेळी त्यांनी दणदणीत विजय मिळवलेला आहे. आतापर्यंत 4 गटांचे निकाल हाती आले असून त्यामध्ये राष्ट्रवादी पुरस्कृत सोमेश्वर विकास पॅनलनं दणदणीत विजय मिळवलाय. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत सोमेश्वर विकास पॅनलनं जोरदार मुसंडी मारली. पहिल्या 2 गटांपाठोपाठ 3ऱ्या आणि 4थ्या गटातही राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी प्रचंड मताधिक्य घेत विजय मिळवला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा, प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234 222 5775. जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर. सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी. पत्ता डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली, जत. नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 92 84 77 60 65. कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिक, डॉक्टर कैलास भगवान साळुंखे होमिओपॅथिक तज्ञ आणि डॉक्टर सुजाता कैलास साळुंखे होमिओपॅथिक तज्ञ यांचं सुप्रसिद्ध कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिक. सर्व आजारांवरील उपचारांसाठी आणि ज्यांना शस्त्रक्रियेस सामोरं जायचं नाही त्यांच्यासाठी कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिक. आमच्याकडे होणारे उपचार: मूतखडा, पित्ताचा त्रास, पित्ताशयातील खडे, प्रोस्टेट आजार, अल्सर, आतड्यांचा होणारा त्रास, मूळव्याध, भगेंद्र, फिशर, लहान मुलांच्या दातांच्या तक्रारी, टॉन्सिलचा त्रास, पोटाच्या इतर तक्रारी, बद्धकोष्ठता, अपचन, सांधे मणक्यांचा होणारा त्रास, थायरॉइडचे आजार, त्वचा रोग, गजकर्ण, नायटा, सोयरासिस, उंची वाढवणं, जाडी कमी करणे, खोकला, सर्दी, दमा, रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह, कॅन्सर, मानसिक आजार, किडनी फेल्युअर, पुरुषांच्या समस्या, स्त्रियांमध्ये मूल न होण्याच्या तक्रारी, या सर्व आजारांसाठी अवश्य भेट द्या कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिकला. पत्ता रेवणी गल्ली, मिरज. वेळ सकाळी 10 ते 1 आणि दुपारी 4 ते 8. संपर्क 9822 530 357 आणि 9922 803 989. रवींद्र वस्त्र निकेतनच्या सर्व मिनी स्टोअर्समध्ये दसरा दिवाळी फेस्टिवल धमाका. 2400 रुपयांच्या खरेदीवर चांदीचं नाणं आणि तिजोरी कुपन मोफत. ऑफर फक्त 15 ते 20 ऑक्टोबर पर्यंत.
आमच्या आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवटेमंकाळ, कडेगाव, आटपाडी, खानापूर, शिरोळ, तासगाव, सावळज, सांगोला, जत, जयसिंगपूर, सांगली, भिवघाट तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथील सर्व मिनी स्टोअर्समध्ये ही ऑफर सुरू. रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. HP भुरके ज्वेलर्स का डिस्काउंट शुरू हो गया. बिल्वर पटली नेकलेस का वादा तुमने है किया, नहीं तो रुठ जाओगी. नहीं नहीं माइक चल जाओगी. नहीं नहीं तो जाओ जाके ऑफर क्या है देखो जी जरा. क्या लेके आई बता दो ये सजना. 20% डिस्काउंट में ये लाया हूँ मैं कंगना. रानी हार दिलाओगे. हाँ जी हाँ जी हाँ. शाही हार दिलाओगे. हाँ जी हाँ. नेकलेस भी मुफ्त है लेके आए तो जरा. चला HP भुरके ज्वेलर्स मध्ये चला. कोणत्याही 1 आणि 2 ग्रॅमच्या दागिन्यावर नेकलेस फ्री किंवा 20% भव्य सूट. नवरात्री, दसरा आणि दिवाळी निमित्त नवरंगी नवरात्रोत्सव आणि दीपोत्सव 2021 या निमित्तानं दणदणीत ऑफर. बिलवर, पाटली, नेकलेस, मंगळसूत्र, राणीहार, लॉंग हार, तासमण्यांची माळ, तसंच शाही हार, अमेरिकन डायमंड सेट्स, अँटिक सेट, कंगन, मोहनमाळ, अष्टपैलू मणिमाळ, नवग्रहांचे अस्सल खडेही उपलब्ध. चोख सोन्या चांदीचे हॉलमार्किंग दागिने सुद्धा उपलब्ध. मेसर्स HP भुरके गोल्डस्मिथ अँड ज्वेलर्स, शनिवार पेठ, सराफकट्टा, मिरज. मोबाईल 98 900 47 696. नमस्कार, आपण पाहता SBN मराठी. मी आपल्यासोबत धनश्री. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. महाराष्ट्राची कन्या दिव्या देशमुख भारताची नवीन महिला ग्रँडमास्टर. नागपूरची 15 वर्षे दिव्या बनली देशाची 21वी महिला ग्रँडमास्टर. महाराष्ट्र लसीकरणात आघाडीवर. राज्यात 9 कोटी लोकांना कोरोना लसीचा किमान 1 डोस देण्यात आला. सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा बदलाबाबत भाजपा बैठकीत एकमत. येत्या 2 दिवसात सर्व मित्र पक्षांना घेऊन निर्णय घेणार, पृथ्वीराज देशमुख यांचं वक्तव्य. आर्यन खानचा तुरुंगातील मुक्काम आणखी 6 दिवस वाढला. ड्रग्ज पार्टी प्रकरणी सुनावणी पूर्ण. 20 ऑक्टोबरला जामिनावर फैसला. NCBला तंबाखू आणि गांजामध्ये फरक कळत नाही. लोकांना बदनाम करण्याचं काम सुरू असल्याचं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा आरोप. आम्ही कोणालाही निशाण्यावर ठेवत नाही, पण अंगावर आला तर सोडत नाही. याला तुम्ही आखाडा बोला किंवा मंच. सव्याज फेड करण्यासाठी हा मेळावा, संजय राऊत यांचा इशारा. संजय राऊत हे महाभारतातील संजय. 2 दिवसात धाडी पडत नाहीत. पवारांना हे माहिती नाही का? चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य. कोल्हापूरच्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीला मानाचा शालू. तिरुपती देवस्थान समितीकडून मानाचा शालू, तर आजची चामुंडा मातृका रूपात पूजा संपन्न. मी लोटांगण घालीत फिरीन, कोणाला काय प्रॉब्लेम? खासदार उदयनराजेंचा आमदार शिवेंद्रराजेंच्या टीकेला प्रत्युत्तर. आणि शिवसेना नेते आनंदराव अडसुळांना हायकोर्टाचा दणका. ईडीच्या कारवाईला आव्हान देणारी याचिका फेटाळली, तर अनिल देशमुखांची सुनावणी पूर्ण. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा.